नमस्कार, मी वैशाली. या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, पोटाला थंडावा देणारी आणि लहान मोठ्यांना सर्वांना आवडणारी गव्हाची खीर. व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आज आपण घरी बनवलेल्या गव्हाच्या रव्याची खीर बनवणार आहोत. हा रवा कसा बनवला हे जर आपल्याला बघायचं असेल तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देखील देत आहे. नक्की बघा की गव्हाचा रवा आपण कसा बनवला आहे. चला तर मग आता बनवूया घरी बनवलेल्या गव्हाच्या रव्याची खीर. सर्वप्रथम मध्यम आकाराच्या वाटीने अर्धा वाटी साजूक तूप आपण कुकरमध्ये घेतले. कुकर गरम झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी गव्हाचा रवा घालून घेतला. गव्हाचा रवा हा तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर हा रवा अर्धवट भाजत आलेला आहे. आता आपल्याला यामध्ये ओले खोबरे घालून घ्यायचे आहे. 1 वाटी ओले खोबरे खोवून घेऊन किंवा मिक्सरमध्ये वाटून यामध्ये घालायचे आहे आणि ते देखील 3 ते 4 मिनिट छानपैकी परतवून घ्यायचे आहे. काजू, बदाम, मनुका याचे तुकडे देखील यामध्ये घालून 1 ते 1.5 मिनिटासाठी नीट भाजून घ्यायचे आहेत. भाजलेल्या रव्यामध्ये 4 वाट्या पाणी घालून कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर शिजलेला रवा काढून घेऊन एका चमच्याने दाबून तो असा मोकळा करून घ्यायचा आहे. यानंतर 1 कप गरम दूध यामध्ये घालून ते चांगले घोटून घ्यायचे आहे. यामुळे रव्यातील गोळे पूर्णपणे फुटतात आणि एकजीव मिश्रण तयार होते. यानंतर या मिश्रणामध्ये अजून 1 कप दूध आपण घालून घेणार आहोत. यानंतर याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर घालून घेणार आहोत आणि ती व्यवस्थित विरघळून घेणार आहोत. ही खीर आपण गुळाची देखील बनवू शकतो. ती देखील चविष्ट लागते. दूध आणि साखर मिसळल्यानंतर ही खीर 4 ते 5 मिनिट परत शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये विलायची आणि जायफळाची पूड घालून ती व्यवस्थित खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. जशी जशी ही खीर शिजत जाते तशी तशी घट्ट बनत जाते. त्यामुळे आपल्याला जर पाहिजे असेल तर अजून दूध मिक्स करू शकतो किंवा अगदी सर्व करताना देखील आपण यामध्ये गरम दूध अजून ॲड करू शकतो. तयार आहे आपली स्वादिष्ट गव्हाची खीर. तुम्ही पण नक्की घरी तयार करून बघा. वाव!